हजारो वर्षांपूर्वी जमिनीत कोरल्या गेलेल्या ह्या आकृत्या, एखादं रहस्य जे उकल होण्याची वर्षानुवर्ष वाट पाहतंय असं वाटावं. एखादा नकाशा जो दोन भिन्न मितीतल्या जगांना जोडतोय असं वाटणारा. इथं पडलेलं प्रत्येक पाऊल जे वाटतंय एखाद्या गूढ कादंबरीचं पान. अशी कार्विंग्स जी फक्त चित्र नाही आहेत, त्या आहेत गोष्टी, नकाशे आणि बरंच काही. त्यांच्या सोबत आहेत कुतूहलाने भरलेले असंख्य प्रश्न, गूढ आणि रहस्यमय. एखाद्या दिवसासाठी मी आर्किओलॉजिस्ट बनले तर, असा निबंध काही मी लिहिला नव्हता, पण ह्या जागी आल्यावर तसा आभास नक्की झाला. आणि त्याचं कारण होतं रत्नागिरीतल्या कोळंबे गावातली ही कातळ शिल्प. बहुतेकदा आपण गूढ किंवा असं काही असेल तर ते एखाद्या इंग्लिश पुस्तकामध्ये वाचतो. हॅरी पॉटर म्हणा किंवा एखादी डॅन ब्राऊनची कादंबरी आपण उघडली, त्यामध्ये बहुतेकसं असं असतं, त्याचं इन्फर्नो वगैरे जे आहे लिहिलेलं डॅन ब्राऊनने, तर ते एखाद्या कादंबरीचं पान वाटावं असं काहीतरी इकडे आहे. इकडे म्हणजे कोकणात आहे. कोकण किनारपट्टीवर बरेचदा, म्हणजे किनारपट्टीचा भाग सोडल्यास जरा वरती आलो ही कातळ आहे. आणि मग त्या कातळांवर म्हणजे खूप मोठा प्रदेश आहे असा कातळाचा, आणि त्या कातळावर ड्रॉ केलेली आहेत काही कातळ शिल्प. आणि आता हे मी काही पहिल्यांदा येत नाही आहे, म्हणजे मी काही पहिलीच नाही आहे हे माहीत असणारी किंवा हे तुम्हाला माहीत करून देणारी किंवा हे एक्सप्लोअर करणारी. खूप जणांनी केलेलं आहे. अगदी आर्किओलॉजिस्ट आणि सायंटिस्ट सगळ्यांनी ह्याचा अभ्यास केलेला आहे, अभ्यास चालू आहे. पण काहीतरी एक म्हणतात ना, असा एक फॅक्टर की जो अनाकलनीय आहे, की हे का केलं, कोणी केलं, कधी केल्याचा अंदाज आहे की हे बाबा जवळपास 10-20 हजार वर्षांपूर्वीचं आहे. तर मग मी काही रिसर्च पेपर्स जे सर्च केले, तर ते काय होतं की अमेरिकामध्ये असे आढळतात पेट्रोग्लिफ्स असं म्हणतात. पेट्रोग्लिफ्स म्हणजे हा ॲक्च्युली ग्रीक वर्ड आहे. पेट्रो म्हणजे स्टोन आणि ग्लिफ्स म्हणजे कार्विंग केलेलं, सो किंवा आर्ट, करून केलेलं आर्ट असतं ते, सो स्टोन आर्ट असं. पण ते खूपच बेसिक आहे, छोटी छोटी चित्र म्हणा, बाहुल्या म्हणा, असं काहीतरी. पण त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीवर आता एक्झॅक्टली कधीपासून आढळत आहे मला माहीत नाही, पण जे आढळलं आहे महाकाय अशा आकृत्या आहेत, लहान वगैरे अर्थात कातळ म्हटल्यावर त्यांना एक असा मोठा कॅनव्हास मिळाला आहे आणि त्याच्यावर त्यांनी ड्रॉ केलं आहे, असं काहीसं ते सगळं आहे. मग खूप म्हणजे जवळपास 3000 कातळ शिल्प रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये सापडलेली आहेत. तर त्यातलीच काही इथे कोळंबे गावामध्ये आहेत, आणि ती जी मॅपवर शो करतायत तुम्हाला, सो मी त्याचा फॉलोअप घेऊन इकडे आले. पण असं तुम्हाला वाटणार नाही की बाबा हां असं काहीतरी खूप मोठा ठेवा इकडे जतन नाही केलेलं आहे म्हणा तो, किंवा आहे बाबा इकडे असं आसपासचं वातावरण बघून अजिबात वाटणार नाही. मोठं रेनडियर आहे आणि बाकीचं आहे, पण ते त्याच्यावर त्यांनी ड्रॉ नाही केलं. बाकी जे रेनडियर आहे ते चॉकने ड्रॉ केलेलं आहे. असंच बऱ्याच ठिकाणी आहेत. उक्षीमध्ये आहे, जांभरुणमध्ये आहेत, राजापूरला आहे, कशेळीला आहे, रुंडेतळीला आहे. खूप ठिकाणी अशी मिळाली आहेत. आणि थोडाफार त्याचा पॅटर्न सेम आहे, पण ते नक्की का आहे, कोणी केलं आहे, कशासाठी केलं आहे, ह्याचे इन्फिनिटी चान्सेस निघू शकतात. म्हणजे माझ्या डोक्यात तर पहिला विचार हाच येतो की बाबा हे एखादे स्टुडंट्स असतात ना, त्यांची एखादी असाइनमेंट आहे की बाबा जा आणि तुम्हाला आता ड्रॉ करायचं आहे किंवा काहीतरी. आर्किटेक्चरच्या स्टुडंट्सना कसं अभ्यासासाठी पाठवतात किंवा कुठल्याही ब्रांच म्हणा, तर हे त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज असेल असं. कारण आणि परत ही आता कुठल्या युगात काढलेला आहे, म्हणजे दगडाचा शोध लागल्यानंतर लोखंडाचा. कारण अंदाज असा आहे की हे जे कोरलेलं आहे ते लोखंडाच्या हत्याराने कोरलेलं असेल. मध्यंतरी एखाद्या गुहेमध्ये हत्यारं पण सापडली होती, त्या हत्यारांनी हे कोरलं आहे अशी अंदाज असा आहे, पण कन्फर्म असं काही कोणी सांगितलेलं नाही आहे. सो त्याच्या बाबत हा इन्फिनिटी असा असणारा अभ्यास आहे. पण मेन काय आहे की हे सगळं इंटरेस्टिंग आहे. मी नक्की ट्राय करेन कधीतरी चॉक घेऊन यायचं आणि ते ड्रॉ करायचं. आता ते आहे लिगल की नाही आहे मला माहीत नाही, पण इथला आसपासचा असा अंदाज बघता ती दिसतही नाही आहेत चित्र. निदान ती चित्र आहेत काढलेली म्हटल्यावर कोणीतरी त्याची दखल घेईल किंवा वळून बाबा एखाद्या वेळी बघेल असं मला वाटतं. कारण हे जतन झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने ते होत नाही आहे, हे खरं तर शोकांतिका आहे. पण छान आहे. म्हणजे हे रेनडियर जे असं डिट्टो जे कळतंय ना,
आणि तो पण एक डाऊट आहे की इथे तर रेंडियर्स नसतात, सो मग त्यांनी रेंडियर का ड्रॉ केली असतील. बोलले ना, इन्फिनिटी अंदाज आहेत त्याचे. कोळंब्यातली ही कातळ शिल्प पाहून झाल्यानंतर आता मला प्रत्येक कातळ पेट्रोग्लिफ्स वाटत होतं. एखाद्या जंगल सफारीमध्ये वाघ बघायला जंगलातलं पान न्याहाळायला जाताना अगदी तसंच काहीसं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मी आले चवेदेऊळ मार्गावर, कारण कोळंब्यात रेंडियर होतं तर इथे भला मोठा गेंडा. त्याआधी पेटपूजा मस्त होती आणि बऱ्याच दिवसापासून लिस्टमध्ये असणाऱ्या शितूत मिसळीचा आस्वाद घ्यायला मिळाला. कौतुक नाही, पण मिसळ वॉरमध्ये कोकणकर शांतीत क्रांती करणारे आहेत एवढं नक्की. तिखट की गोड हा चवीचा वादच नाही, कट असलेल्या उसळीमध्ये फरसाण आणि वरून लिंबू इज मस्ट. एवढी आणि एवढीच असते आमच्याकडे मिसळ. निवळी मार्गे गणपतीपुळे जात असाल तर हा हॉल्ट घ्यायलाच हवा. जपान रेल्वेजमध्ये लहान बाळांसाठी पाळणे असतात का, तर ते देशाचं भविष्य आहेत आणि म्हणून घेतलेली ती काळजी. प्रादेशिक सीमा बाजूला ठेवल्या तर बाकी उरते ती ही भावना. आणि त्यामुळेच शितूत मिसळ खास आहे, कारण इथे बोर्ड वाचून तुम्हाला लक्षात आलं असेलच. शिवाय आता फीडिंग रूमही ते सुरू करतायत, त्यामुळे तोही एक स्तुत्य उपक्रम आहे. आमची पण बाग होती इकडे, तरवळ तिकडेच होती ना आतमध्ये. अरे मग ते बिरजू दादांची मुलगी. हो बाबा बोलले होते मला ओळख आहे म्हणून. आमच्या घरातलं दादांशी भरपूर गप्पा मारल्यावर अगदी घरचीच ओळख निघाली आणि मग काय, मिसळीसोबत त्या गप्पा अजूनच लांबल्या. तिथून थेट आलो ते पुन्हा एकाकी असलेल्या ह्या कातळ शिल्पांपाशी. तर काल जी कातळ शिल्प आपण बघितली किंवा काल जिथे मी गेले होती ती कोळंबे जे गाव आहे तिथली होती. आणि कोळंबे रत्नागिरीच्या बरोबर एका टोकाला आहे आणि आज जे इथे मी आले ते चवे, तर ते एकदम दुसऱ्या टोकाला आहे. पण कालच्यापेक्षा इथली परिस्थिती जरा बरी आहे. त्यांनी भोवताली कंपाऊंड केलं आहे आणि ही आपण लोअर आय व्ह्यूने पाहिली तर तशी दिसत नाही, पण जर आता त्यांनी जे वरती बुरुज केला आहे किंवा तटबंदी केली आहे तिकडे उभं राहून पाहिलं की त्याचा बऱ्यापैकी व्ह्यू आपल्याला घेता येतो. आणि हे खरं तर गरजेचं आहे. सो त्यांनी इकडे टिकवली आहेत, म्हणजे ती राहतील याची काळजी घेतली आहे, त्याच्या भोवती कुंपण केलं आहे. प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. कोकणात हे प्राणी नाही आहेत. एकशिंगी गेंडा म्हणा, रेंडियर म्हणा, मग हे त्यांनी इकडे का काढले असतील? शक्यता दोन वाटतात. एक म्हणजे हे प्राणी आधी होते आणि म्हणून ते चितारले गेलेत, किंवा देशाटन करणाऱ्या कोणीतरी आपल्या देशाटनाच्या गोष्टी सांगताना ते काढलेत. सामान्य मेंदू एवढेच अंदाज लावू शकतो. हरिण, मांजर, डुक्कर आणि पुन्हा काही अनाकलनीय आकृत्या त्या इथेही पाहायला मिळाल्या. कोळंबे कातळ शिल्प किंवा चवे कातळ शिल्प अशी लोकेशन्स तुम्ही मॅपवर टाकलीत तर अचूक ठिकाणी येऊन पोहोचाल. आडिवरे किंवा सध्याचं टुरिस्ट सेन्सेशन असलेल्या देवघळी बीचवर जाणार असाल तर कोळंब्यातली, आणि निवळी मार्गे गणपतीपुळे जाणार असाल तर चव्यातली ही शिल्प तुम्हाला सहज पाहता येतील. अजून अशी बरीच शिल्प पाहायची आहेत. जमणार नसलं तरी एखादं गूढ उकलायचा प्रयत्न करायचा आहे. त्याला धरून इन्फर्नोच्या दर्जाचं काहीतरी लेखनातून घडवायचंही आहे. या सगळ्यात तुमची साथ हवीच. त्यामुळे अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका. आणि ही कातळ शिल्प पाहिली नसतील तर आवर्जून पाहाच.